झी 24 तास एक पाऊल पुढे। आता बोलूयात मराठी सिनेसृष्टीतल्या एका ग्रँड प्रीमियर विषयी। पुणे 52 या सिनेमाचा प्रीमियर मुंबईत पार पडला आणि या सोहळ्याला अनेक ताऱ्यांनी हजेरी लावली। गिरीश कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत। पुणे 52 या अरभाट आणि आयमी निर्मित सिनेमाचा प्रीमियर नुकताच पार पडला। यावेळी मराठी सृष्टीतले अनेक तारे इथे हजर होते। पुणे 52ची संपूर्ण टीमही एक्साइटेड दिसली। नुकतंच पुण्याच्या फिल्म फेस्टिवलमध्ये याचं स्क्रीनिंग झालं, तेव्हा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय। त्यामुळे हा नव्या जनरेशनचा वेगळा सिनेमा रसिकांनी नक्की पाहावा, असं सिनेमातल्या कलाकारांनी सांगितलंय। देऊळ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या रिलीज नंतर हा माझा पहिला रिलीज आहे। माझं बाळ झाल्यानंतरचा माझा पहिला सिनेमा आहे। त्यामुळे आपण परत एकदा चांगली कामं करायला लागलोय, याबद्दलचा एक चांगला आत्मविश्वास आणि अभिमान वाटतोय मला। कारण आम्ही एक मुळात प्रेक्षक या भूमिकेतनं सिनेमाकडे पाहतो, असं असल्याने त्यांना तो आवडावा अशी एक अतिव इच्छा आहे आणि त्यामुळे हुरहुर आहे, धडधड वाटतेय की नाही आवडला तर काय, किंवा आवडला म्हणजे पुरेसा आवडला नाही तर काय वगैरे वगैरे, पण आवडेल असं वाटतंय। फिल्म मेकिंगचा बेंचमार्क ठरावी ही फिल्म अशी माझी खूप इच्छा आहे आणि इट्स अ ह्यूज स्टेप इन माय करिअर, कारण 2 दिग्गजांबरोबर तिसरा महत्त्वाचा रोल माझा आहे आणि मला खूप आनंद होतोय। म्हणजे एका लहान मुलासारखं मी सगळ्यांना सांगत होते की तुला माहिती आहे का या पिक्चरमध्ये कोण आहे, यांच्याबरोबर मी आहे। सो इट्स अ वंडरफुल फिलिंग आणि एक आपलं जी चौकट आहे सिनेमा असा असतो मराठी, त्याच्यापेक्षा खूप वेगळा काहीतरी प्रयत्न आहे। यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यातले परफॉर्मन्सेस। गिरीश कुलकर्णीचा मसाला नंतर आणि देऊळ नंतरचा अत्यंत टेरिफिक असा परफॉर्मन्स आहे। सोनाली कुलकर्णी आणि सई ताम्हणकर यांनी त्यांच्या बाउंड्रीज पुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी खूप चांगले परफॉर्मन्सेस दिले आहेत। अत्यंत वेगळ्या धाटणीची फिल्म आहे। अजिबातच बीपी सारखी नसून सिरियस आणि थोडीशी डार्क डिस्टर्बिंग अशा टाईपची फिल्म आहे, जी आपण मराठीत कधी पाहिली नाही आहे। एकूणच मराठी अस्मितेचा आशय आणि विषय याचं आम्ही सीमोल्लंघन करतोय। मराठी कलाकारांनीही या सिनेमाचं कौतुक केलंय। पुणे 52 आता ह्या टायटलच्या इतकाच तो गूढ आणि तितकाच उत्तम ट्रीटमेंट असलेला सिनेमा पाहायला मिळतो। मला नवीन फिल्म स्कूल दिग्दर्शक समजा निखिल महाजन किंवा सुजय डहाके आणि ही जी मंडळी आहेत त्यांचा सिनेमा पाहायला आता मला खूप आवडतंय, कारण त्यांच्या मागे काही इमोशनल बर्डन नाही, काहीतरी पाहिलेलं पुन्हा करावं अशी त्यांची इच्छा नाही। ॲज अन ऑडियन्स मला प्रामाणिकपणे असं वाटतं की फक्त एकदा बघून या फिल्मबद्दलच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येणार आहेत, त्यामुळे 2-3दा बघावा हा चित्रपट। दारात पोलीस आणलीस तू, माझ्या नवऱ्याचा अफेअर आहे बाहेर। तेव्हा आता हा आगळा वेगळा पुणे 52 प्रेक्षकांनाही आवडेल अशी आशा करूयात। झी 24 ताससाठी निलिमा कुलकर्णी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।